मी समर्थ. राधे राधे. स्वागत आहे तुमचं माझ्या इव्हिनिंग ब्लॉगमध्ये. इव्हिनिंग रुटीन तुम्हाला ह्या ब्लॉगमधून बघायला मिळणार आहे. आणि त्याचसोबत माझ्या डोक्यात ना खूप दिवसापासून एक विचार चालू होता. म्हणजे खूप दिवस झाले ते नरसापूरची घटना घडली. ती घटना काय डोक्यातून जात नव्हती. 10 दिवस झाली याच्यावर ब्लॉग करण म्हणता म्हणता दिवस सरत गेले. पण तरीसुद्धा माझी इच्छा ही मनापासून इच्छा होत नव्हती त्याच्यावर बोलावं. पण मग काय कोणास ठाऊक आज असं वाटलं 10 दिवस झाले डोक्यातून तरीसुद्धा ही घटना जात नाही आहे. एवढं म्हणजे एवढं त्या मुलीसोबत एवढं त्या चिमुरडीसोबत एवढं वाईट घडलं तरीसुद्धा अजून सरकारने त्या नराधमाला फाशीवर लटकावलं नाही आहे. आणि तरीसुद्धा आपलं सरकार गप्प बसलं आहे. वरतून म्हणतात माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. तर हाच आपला भारत देश आहे का जो नराधम वृत्तीच्या लोकांना 10-10 दिवस शिक्षा द्यायला मागं थांबतो आहे. आणि ती चिमुरडी 3-3.5 वर्षाची, एका मिनिटात तिचा जीव गेला. आणि हा माणूस 10 दिवस जिवंत आहे चुकी करूनसुद्धा. तर त्या मुलीकडून एकच विनंती माझी सरकारला की बघा मिळतोय का तिला न्याय, लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करा. आणि तिच्यासाठी तिच्याकडून एक कविता आम्ही बनवली आहे, तोडकी मोडकी, पण ठीक आहे चला काहीतरी प्रयत्न केला आहे. सरकार तर तो बी करत नाही आहे, पण मी काहीतरी प्रयत्न केला आहे. कसा जन्म घेऊ मी आई तुझ्या पोटी, जाईल का जीव पुन्हा टपलेत राक्षस वृत्ती खोटी. कधी मिळेल न्याय मला सांगा ना, आई बाबा आता तरी नराधमाला फाशीवर टांगा ना. आले आता देवाघरी मी आणि भेटली मला छोटी दिदी ती, जिच्यावर पण तेच झालं आणि न्याय न मिळताच त्यावर पण पाणी गेलं. न्याय तर काय मिळाला नाही, गेला माझा जीव तरी. आपलं सरकार कोणाची वाट पाहिजे, पाणवतील आता सगळ्यांचे डोळे फार. पण मी तर आता आधीच मानून बसले हार. बघा जमतंय का आता तरी सगळ्या चिमुकल्यांना न्याय द्यायला, नाही तर यावंच लागेल माझ्या शोभाला या नराधम वृत्तीचा माज मोडायला. थँक्यू. जय शिवराय, जय शंभूराजे. सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आपल्या शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय घडत होतं आणि आत्ता काय घडतंय ते तुमच्या काळामध्ये. त्यावेळेस काय लोकशाही नव्हती का? तुमच्यापेक्षा कडक तिथं नियम असायचे. तुमचे नियम काहीच नाही, त्यात तुमच्यापेक्षा कडक नियम असायचे. दरबारात बाई घेऊन आलेल्याला सुद्धा कडेलोट केलं होतं महाराजांनी. आणि बाईवर अत्याचार करणाऱ्याचा सुद्धा हात कापला होता महाराजांनी. आणि तिथंच आपलं सरकार काय करते, 10 दिवस त्याला आयतं खाऊ घालते. मला अक्षरशः ना निशब्द वाटते. बोलायला काय बोलू, अवघड आहे. आपली सरकार खरं सांगते, आपल्या सरकारला आहे ना फुकट लोकांना आहे ना खाऊ घालायला पैसे आहेत, पण त्याला फाशीवर टांगायला टाईम नाही आहे. बघा जमतंय का न्याय द्यायला, नाही तर काय कुणाला तरी उठवावाच लागेल आवाज. आणि सगळेच गप आहेत का परत पहिल्यासारखं त्यावर पाणी चाललं आहे की पहिली मालेगावची जी घटना झाली त्यामध्ये सुद्धा 3-3.5 वर्षाची 4 वर्षाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार झाला आणि हे सगळं सरकारने सोडून दिलं. आणि आता दुसरी गोष्ट झाली आणि सरकार वरतून तुम्हाला म्हणायला ठीक आहे की बाबा तो पिलेला होता, पिण्याच्या नादात झाला. मग तुम्ही पिलेलं आहे का? तुम्ही पण पिण्याच्या नादात त्याला सोडून देताय का? नॉनसेन्सगिरी करतायत. त्यात लवकर आपला ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सरकारपर्यंत पोहोचवा ही विनंती. धन्यवाद.